कशाचं फल काय, कशाचं फल काय, हे खरं फळ आहे नर्मदा परिक्रमेचं. धन संपत्ती मिळणं हे खरं फळ नाही. एवढे साधू आपल्या घराला येणं, एक साधू येईना. तुका म्हणे आले घरा तोच दिवाळी दसरा. महाराजांना जर संतांचं आगमन झालं तर महाराजांचा आनंद गगनात मावत नसे की आज मी काय पुण्य केलं असेल, काय आणि माझं कोण पुण्य फळा आले आजी देखील पाहुले. कुठलं माझं पुण्य फळाला आलं असेल तर आज खरं तर या परिवाराचं असणारं हे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं आणि पुण्य उदयाला आलं. बाबासारखे महात्मे आपल्या इथे आणि दर्शन देण्याकरता आले. साक्षात सच्चिदानंद मूर्ती परब्रह्म असं स्वरूप ज्यांचं आहे, ज्यांच्याकडे बघितल्याबरोबर मनुष्याला समाधान, शांती, वैराग्य सर्वच गोष्टी आपोआप प्राप्त होतात. बाबाच्या चरणावर मस्तक ठेवलं की माणसाच्या सर्वच आणि तापांची शांती होते. पाप ताप दैन्य जाय उठा उठी बस, असं महात्म्य, असं सामर्थ्य गुरुवर्य बाबांच्यामध्ये आहे. आणि खरंच आपण भाग्यवान आहात की बाबा वारंवार इथे येत राहतात. हे वारंवार आम्हाला बघतं आणि बघायला भेटतं की वारंवार बाबांचं इथं आगमन होतं. म्हणून आपण थोर भाग्याचे धनी आहात. फार मोठं भाग्य आहे. बाबासारखे सत्पुरुष असंच अन्यत्र कुठं बघायला मिळत नाही. अनेक आपण संप्रदाय बघतो, अनेक परंपरा बघतो, परंतु अशी त्यागाची, वैराग्याची परंपरा कुठे बघायला मिळणार नाही. बरं का महाराज, आश्रमाकरता गुरुचा प्राण घेणारे असे संप्रदाय आहेत. अनेक संप्रदाय उजळले, अनेक मठ उजळले का शिष्याने गुरु संपवले आश्रमाकरता, संपत्तीकरता. परंतु एकमेव असा वारकरी संप्रदाय असा आहे की जिथे शिष्य आपल्या गुरुकरता प्राण देण्याकरता तयार आहे. विठ्ठल विठ्ठल ही सर्वात मोठी परंपरा. आणि या परंपरेच्या आज आध्वर्य सर्व समर्थ सद्गुरू बाबा आज इथे उपस्थित झाले. आणि त्याचबरोबर तत्सदृश्यच त्याच अधिकाराचे, त्याच महान तत्वाने जीवन जगणारे बरोबर प्रेममूर्ती शास्त्री बाबा. बाबांचं जीवन आम्ही जवळून बघतो. हा मला सामान्य जीवन नाही, तपमूर्तीच आहेत बाबा, तपमूर्ती. बाबा रात्री 2ला उठतात. ते 2 वाजता उठून आणि बाबांची साधना सुरू होते. अखंड साधना रात्री झोपेपर्यंत ती अखंड साधना आहे. एक वेळ जेवण, परत पाणी देखील प्यायचं नाही, अशी बाबांची ही साधना, फार कठोर साधना. आजपर्यंत देखील बाबांनी काशीला अनेक दिवस काढले. त्या कडाक्याच्या थंडीमध्ये रात्री 2 वाजता देखील बाबा त्या काशी विश्वनाथाच्या ठिकाणी दर्शनाला जायचे. ही बाबांनी जीवनभर आणि केलेली साधना. असे तपमूर्ती परमपूजनीय बाबा इथे आहेत. त्याचबरोबर आपलं महान भाग्य, परम भाग्य, ज्यांच्या वाणीतून सर्वांना अमृत रस प्यायला मिळतो. वारकरी संप्रदायाचा खरा रस भजनामध्ये आहे. तुका म्हणे येथं भजन प्रमाण काय थोरपण जाणावे ते. असं या वारकरी संप्रदायाचा प्राण फुकणारे, संप्रदायामध्ये प्राण फुकणारे असे गुरुवर्य बोधे बाबांच्या नंतर ज्यांना आम्ही बाबांचं स्वरूपच म्हणून बघतो असे गुरुवर्य परमेश्वर बाबा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आणखी थोर भाग्य, अगदी दुर्लभ व्यक्ती जर मिळाली तर ते विशेष भाग्य. कदाचित बाबा मिळतील, प्रेममूर्ती बाबा मिळतील, परंतु आमचे गुरुवर्य भास्कर बाबा कोणाच्या हाती लागत नाही. कधीच कोणाच्या हाती लागत नाही, कधीच. किती आमंत्रण द्या, किती गाड्या पाठवा, त्यांच्यापुढे दंडवत घाला, काही कारणं सांगा, बाबा नाही म्हटले तर नाही. मग तो पंतप्रधान जरी आला तरी बाबांचा निर्णय बदलणार नाही. परंतु असे बाबा देखील या ठिकाणी शुभम महाराजांना करतात. शुभम महाराजांना असलेलं विशेष प्रेम. आणि त्या ठिकाणी त्यांच्या एका वाक्यात बाबा या ठिकाणी आपल्याला उपस्थित झाले, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमचे प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण कोळकर बाबा यांचं देखील दर्शन आणि या ठिकाणी सर्वांना झालेलं आहे. ते सर्वांवर कृपा करतात. सर्वत्र संप्रदायाचा प्रचार करणारे हे महान थोर महात्मे आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आणि या भागाला संप्रदायामध्ये आणि रोवून ठेवणारे, संप्रदायाला बांधून ठेवणारे असे याच भागातील अशा हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य शंकर बाबा मराठे बाबा या ठिकाणी असताना उपस्थित आहेत.
हरिभक्तीपरायण आमच्या संस्थेचे विशेष रूपाने संस्थेचे कळवळ असणारे म्हणजे संदीप महाराज एवढे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमच्या भागाचं वैभव बरं का, मराठवाड्याचं वैभव जे पांचाळ महाराज, उद्धव महाराज आमच्या फार दिवस त्यांनी संप्रदायाची सेवा केली. आजपर्यंत ते सेवा करतात. कुठल्याही अपेक्षेने नाही, अशी सेवा त्यांनी भरडाच्या माध्यमातून तर इतका संप्रदायाचा प्रचार केला मराठवाड्यामध्ये. खूप गावोगावी जागोजागी जाऊन त्यांचे भरोडं प्रसिद्ध आहेत. आता जवळजवळ मला वाटतं आहेत का सोडलेत काय माहीत, परंतु आहेत, भरोडं चालूच आहेत बाबांचे. फार सुंदर उंच आवाज. आता सध्या त्यांच्या इतकं उंच म्हणणारं कोणी सापडणार नाही. एवढं उंच म्हणणारे उद्धव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेच सुपुत्र हरिभक्तीपरायण आमचे तुकाराम महाराज, महाराष्ट्रातील उत्कृष्ट वादनाचार्य, मोठं नाव लौकिक आहे. मला आश्चर्य वाटलं की आज त्यांना स्पेशली बोलवलं काय, असे हे तुकाराम महाराज आहेत. आणि आमचे सर्व साधक मंडळी बघा, आमचे आदरणीय दादा आहेत. सर्व साधक ज्यांच्याकडे बघून जीवन जगतात. साधकांनी कसं जीवन जगायचं हे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळते. आमचे परमपूज्य आदरणीय दादा आहेत, आमचे विश्वनाथ बाबा आहेत, आदी करून ही सर्व मंडळी. आता चुकून विसरू शकतं माझ्याकडून कोणीतरी, त्यामुळे क्षमस्व. आता वेळ झालेली आहे, नाहीतर आता वेळेच्या पुढे बाबांना ते आवडत नाही, म्हणून मी या ठिकाणी थांबतो. झालेली सेवा या ठिकाणी आणि नर्मदेच्या आणि चरणी समर्पित करतो. आणि हरिभक्तीपरायण आमच्या शुभम महाराजांनी जी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करून मी या ठिकाणी सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर